Hello student, today we are going to learn Newton's second law of motion in standard 9th laws of motion. So we learn here laws of Newton's second law of motion. So in this let us try section, look at this first question A. Ask your there is a activity for you. There is a activity for you. Which activity for you? Ask your friend to drop one plastic and one rubber ball from the same height. एका निश्चित अशा उंचीवरून एक प्लास्टिक बॉल आणि एक रबर बॉल, दोन बॉल घ्यायच्या सारख्या आकाराचे आणि ते खाली ड्रॉप करायचे, खाली टाकायचे आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, यू कॅच द बॉल, व्हिच बॉल वॉज इझी टू कॅच अँड व्हाय. आणि नंतर तुम्हाला तो बॉल कॅच करायचा आहे, पकडायचा आहे आणि लक्षात घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की कोणता बॉल पकडणं सोपं जाते, आयदर प्लास्टिक बॉल और रबर बॉल. ओके, यू कॅन डू ॲक्टिव्हिटी ॲट युअर होम. देन नेक्स्ट इज आस्क युअर फ्रेंड टू थ्रो ए बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड. म्हणजे दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, एक बॉल घ्यायचा आहे आणि तो हळूपणे त्याला त्या मित्राला पकडायला लावायचा आणि दुसऱ्या ह्याच्यात तोच जो सेम बॉल ॲट सेम हाय स्पीड मग त्याला स्पीडनं घ्यायचं आहे. पहिल्या ह्याच्यात स्लोली आपण त्याला पकडायला लावायचं आणि दुसऱ्या ह्याच्यात जोराने त्याला फेकून मारायचं आहे. अँड ट्राय टू कॅच इट, विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज. आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीनं कसं वाटतं आहे, कोणता बॉल म्हणजे हळू आला तर तुम्हाला पकडताना त्रास होतो की सहज ते पकडू शकता आणि वेगानं मारला तर काय होते. सो फ्रॉम दिस टू एक्झाम्पल we can demonstrate the Newton's second law of motion. Okay, now we learn the effect of one object striking another object depends both on the mass of the former object and its velocity. म्हणजे जो परिणाम जो होतो, काय म्हटलं आहे, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर, म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर जेव्हा आदळत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे इफेक्ट ऑफ जो परिणाम आहे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर आदळण्याचा, डिपेंड्स ऑन, कशावर ते अवलंबून असते, मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड इट्स व्हेलॉसिटी. कशावर? मास म्हणजे त्याचं वस्तुमान आणि त्याचा वेग, व्हेलॉसिटी. या दोन गोष्टीवर त्या ऑब्जेक्टचा जो परिणाम आहे तो या ठिकाणी माहीत होते. धिस मीन्स द इफेक्ट ऑफ द फोर्स, तो त्याचा परिणाम म्हणजे एखादी वस्तू आपण दुसऱ्या वस्तूवर आदळली तर त्या कोणत्या दोन गोष्टी त्या ठिकाणी कारणीभूत आहे, मास अँड व्हेलॉसिटी. धिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन प्रॉपरली रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं की कोणत्याही वस्तूचा जो परिणाम आहे, बलाचा जो परिणाम होतो हा कशावर होत असतो, कशावर अवलंबून आहे, मास अँड व्हेलॉसिटी. आपण लुक ॲट दिस मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट अँड धिस टर्म इज नोन ॲज मोमेंटम. व्हॉट वी नोन टू दिस टर्म, मोमेंटम. ओके, डू यू अंडरस्टँड दिस मोमेंटम? व्हॉट इज मोमेंटम? ओके, momentum has magnitude as well as directions. Momentum has magnitude as well as डायरेक्शन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं, मोमेंटम इज ए व्हेक्टर क्वांटिटी. तिला सदिश राशी म्हणतो आपण, कारण तिला दिशा पण आहे आणि परिमाण पण आहे. आणि मोमेंटम म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला संवेग असं म्हणतो. इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. ओके, in SI system the unit of momentum is kilogram meter per second, while in the CGS system it is gram centimeter per second. If an unbalanced force applied on an object, इथे लक्षात घ्यायचं आहे की अनबॅलेन्स फोर्स जर आपण एखाद्या वस्तूवर जर अप्लाय केलं, त्याला उपयोगात आणलं, त्याच्यावर परिणाम जर केला तर अन ऑब्जेक्ट कॉजेस ए चेंज इन द व्हेलॉसिटी. लक्षात घ्या, म्हणजे अनबॅलेन्स फोर्स जर त्यावर कार्यरत झालं तर त्या वस्तूवर काय होत असते, त्या वस्तूची व्हेलॉसिटी जी आहे, वेग आहे, तो काय होतो, चेंज होतो, बदलतो. देन इट ऑल्सो कॉज ए चेंज इन मोमेंटम, त्यासोबतच त्याचा संवेग जो आहे तो पण बदलतो. याचा अर्थ असा होतो, द फोर्स is necessary to cause a change in momentum of an object. काय लक्षात आलं इथं,
बल जे असते हे लक्षात घ्या. द फोर्स इज नेसेसरी. द फोर्स इज नेसेसरी टू कॉज अ चेंज इन द मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ही गोष्ट आपण यासाठी लक्षात घ्यायची आहे. मोमेंटम म्हणजे काय होते? ॲबिलिटी टू कीप इन्क्रीजिंग द फोर्स दॅट मेक समथिंग मोर फास्टर अँड फास्टर. ओके, म्हणजे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन ऑल्सो नोन एज द लॉ ऑफ फोर्स अँड ॲक्सलरेशन. So we learn here Newton's second law. Momentum, we indicate momentum P. Momentum is the product of mass and velocity. Momentum is the product of mass and velocity. संवेग जो असतो हा वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार असतो. इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. सो P इज इक्वल टू mv. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. आताच आपण पाहिलं. तर हा जो लॉ आहे काय करतो? द न्यूटन सेकंड लॉ स्टेट दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे आपण पाहिलं मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ वेलॉसिटी. तर या ठिकाणी न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतोय की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे हे जो संवेग जो असतो तो बलाच्या दिशेनं असते. तर हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. सपोज an ऑब्जेक्ट मास m हॅज अन इनिशियल व्हेलॉसिटी u. आपल्याला माहिती आहे की इनिशियल व्हेलॉसिटी जी असते सुरुवातीची जी वेग असतो तो 0 असतो. u त्याला आपण डिनोट करतो स्मॉल यूनी. व्हेन ए फोर्स f इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी फॉर टाइम t, the velocity become v. Therefore, the initial momentum of the object is equal to mu. M means mass, वस्तुमान, आणि u म्हणजे initial velocity. Okay. Its final momentum after time t is equal to mv, mass into velocity. Therefore, the rate of change of momentum is equal to change in momentum upon time. So, rate of change of momentum, rate of change of momentum, rate of change of momentum आपण पाहिला न्यूटन्स सेकंड लॉ. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू mv मायनस mu. mv तर आपल्याला लक्षात आलं आहे का फायनल मोमेंटम आफ्टर टाइम टी लक्षात आलं हे. आणि mu म्हणजे इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू m इन ब्रॅकेट v मायनस u अपॉन t इज इक्वल टू ma. म्हणजेच अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. देअरफॉर ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द f. कसं आपण रीड करतो? ma means mass into acceleration directly proportional to the force. Therefore f is equal to k ma. K is the constant of proportionality आणि त्याची व्हॅल्यू नेहमी 1 असते. सो f is equal to ma. ओके, तर आपण या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली. द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. हे आपण इथं समजून घ्यायचं आहे. SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. न्यूटन हे कॅपिटल n न दाखवले जाते. न्यूटन डिनोट कॅपिटल n. हे पण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. न्यूटन the force necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. 1 kg is called 1 Newton. 1 Newton, 1 N is equal to 1 kg into 1 meter per second square in CGS system. आता इथं SI पाहिलं. In CGS system, the unit of force is dyne. हे लक्षात घ्यायचं आहे. Unit of force is dyne in CGS system. Okay. त्यानंतर द फोर्स नेसेसरी टू कॉज अन एक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्रॅम. तर 1 डाईन म्हणजेच 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर स्क्वेअर. तर कन्सिडर टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग डिफरंट मासेस विथ अन इनिशियली ॲट रेस्ट. द इनिशियल मोमेंट ऑफ बोथ इज 0. सपोज द फोर्स एफ ॲक्ट फॉर टाइम टी ऑन बोथ ऑब्जेक्ट. द लाइटर ऑब्जेक्ट स्टार्ट मूविंग फास्टर दॅन द हेवियर ऑब्जेक्ट. However, from the above formula, we know that the rate of change of momentum that is f in both object. म्हणजे एक आपण पाहिलं की एक हलका ऑब्जेक्ट आहे आणि एक हेवियर ऑब्जेक्ट आहे, जड ऑब्जेक्ट आहे. आणि ते जर आपण त्याची मुव्हिंग जर स्टार्ट म्हणजे लायटर ऑब्जेक्ट स्टार्ट मुव्हिंग फास्टर दॅन द हेवियर ऑब्जेक्ट. जे हलकी वस्तू असेल ती जास्त वेगानं जाईल कोणाच्या? जड वस्तूच्या. पण काय होते? फ्रॉम द अबव फॉर्म्युला वी नो दॅट the rate of change of momentum that is f in both object is same. लक्षात घ्या त्याचा फोर्स दोन्ही ऑब्जेक्ट काय सेम आहे. then the total change in their momentum will also
सेम, म्हणजे आफ्टर मोमेंटम त्याचा जो चेंज राहणार त्याच्यातलं ते सुद्धा सेम राहणार, दॅट इज ft. दस इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट द मोमेंटम द चेंज इन मोमेंटम इज द सेम. हे पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. इफ द सेम फोर्स, एकसारखा जर त्यावर बल आपण अप्लाइड केलं, प्रयुक्त केलं वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम सुद्धा काय राहणार आहे, सारखंच राहणार आहे. या ठिकाणी एक प्रश्न विचारला यूज युअर ब्रेन पॉवर सेक्शनमध्ये. व्हाय इज देअर ए थिक बेड ऑफ सँड फॉर हाय जम्पर टू फॉल ऑन आफ्टर हिज जम्प. ज्या ठिकाणी हाय जम्पची कॉम्पिटिशन असते, हाय जम्प मारल्यानंतर त्या ठिकाणी एक रेतीचा बेड केलेला असतो. कशासाठी केला असेल, काय होत असेल त्याचं जे बल असते एवढ्या उंचावरून उडी मारल्यानंतर ते बल कशा पद्धतीनं ते रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कसं होत असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं जे एक्झाम्पल आहे, आपण न्यूटन सेकंड लॉबद्दलचं जे आपण गुड एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत. रायडिंग ऑफ बायसिकल, आपण सर्वांना माहिती आहे सायकलिंग येते आपल्याला. रायडिंग ऑफ बायसिकल इज ए गुड एक्झाम्पल ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. कसं आहे ते, तर समजा तुमची जे सायकल आहे, सायकलीचं मास आपण वस्तुमान आपण पकडू. युअर लेग मसल, आपले पाय जे आहे, मसल जे आहे, पुशिंग ऑन पॅडल, आपण पॅडल आपण पुश करू त्याला. व्हॉट इज द इफेक्ट, दॅट युअर बायसिकल इज द फोर्स, आणि आपल्या बायसिकलला वेग येईल. तर अशा पद्धतीनं आपण न्यूटन सेकंड लॉ बद्दल आपण पाहिलं. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो नोन ॲज द लॉ ऑफ फोर्स अँड ॲक्सलरेशन. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं की ॲक्सलरेशन ऑफ एन ऑब्जेक्ट ॲज प्रोड्यूस बाय नेट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ द नेट फोर्स. ओके, डू यू अंडरस्टँड धिस व्हिडिओ. म्हणजे आपण या ठिकाणी जे बल पाहिलं होतं, वस्तुमान आणि त्वरण पाहिलं होतं. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलाची सदिश बेरीज ही त्याच्या वस्तुमान आणि तिचं जे त्वरण असते याच्या गुणाकारा एवढं असते. तर हे या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं. आशा करतोय की आपल्याला हे समजलं असेल. ओके.